हरि ओम. कृष्ण नवमी श्रावण गुरुवार आणि गोपाळकाल्याचा. तसं पाहिलं तर आपला महाराष्ट्रातला गोपाळकाला कालच होऊन गेला. आज गोकुळ मथुरा वृंदावनमधला गोपाळकाला आणि हरिदासजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्हा सगळ्यांना हरिदासजी आपको भी माँ की तरफ से गोपालकाला जिसको बोलते हैं उसकी बहुत बहुत बधाई. और काला तो आपको शायद शब्द समझ में आ जाए तो मैं आपके लिए बता दूं कि काला महाराष्ट्र में कोई भी श्रीमद् भागवत कथा रामायण कथा होती है तो काला और उसका कीर्तन जब तक नहीं होता तब तक वह प्रोग्राम या वह कथा संपूर्ण नहीं कही जाती. वह इसलिए कि काला का मतलब समझा दूँ आपको. पहले काला जिसको हिंदी में बोलते हैं कलेवा, जो भगवान श्री कृष्ण को कलेवा बहुत पसंद था और रोज़ जब भगवान गैया चराने जाते थे तो कलेवा खाके और कलेवा साथ लेके जाते थे और सबके साथ में मिलके सबके अन्न पदार्थों का कलेवा करके ही भोजन प्रसाद पाते थे. तो महाराष्ट्र में कलेवा जिसको बोलते हैं काला, तो काला उसका अर्थ बताया है जीव और ब्रह्म के ऐक्य का काला. और वह बाह्य रूप से कौन से पदार्थ से करते हैं तो पोहा, मुरमुरा और लाही, दूध, शक्कर, दही, थोड़ी सी मिर्च और नमक थोड़ा सा, इससे महाराष्ट्र में कलेवा बनता है. और ये कलेवा खाए बगैर आज का उपवास नहीं छूटता. और भगवान श्री कृष्ण को काला बहुत पसंद है. तो कौन सा काला? बाह्य रूप से जो मैंने जिन पदार्थों का अभी आपको बताया वह नहीं, तो जीव ब्रह्म ऐक्य का काला भगवान श्री कृष्ण को बहुत पसंद है. और इसीलिए महाराष्ट्र में काले का कीर्तन बहुत प्रसिद्ध है. उसके स्पेशल अभंग भी है और वही अभंग लिए जाते हैं जब कोई सप्ताह होता है. तो ये मैंने आपके लिए बताया. आशा है आप समझ गए होंगे. इसका डीप में का बहुत बड़ा अर्थ है तो वो आपको पता है, इसलिए मैं आपको नहीं बताऊंगी. हरिओम. चलो अभी आज का सत्संग चालू करते हैं. हरि 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 भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. गुरुदेवाय आत्मदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री
गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्द रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। हरिओम। अध्याय दुसरा श्रीमद् भगवद्गीता, श्लोक 41. भगवंत या ठिकाणी वर्णन करत आहेत कशाचं, तर आपण आत्ताच विषय पाहिला की जीव ब्रह्म ऐक्याचा काला आणि परमात्मा अगदी आग्रहानं अर्जुनाला हीच गोष्ट सांगत आहेत की अर्जुना, जोपर्यंत तू युद्ध करणार नाहीस तोपर्यंत तू आत्मपदाला प्राप्त होणार नाहीस. म्हणजे जोपर्यंत आपण या तदाकार होणार नाही आत्मस्वरूपाशी तोपर्यंत हा काला होणार नाही. आणि ज्याचा काला झाला मतलब जिसने अपने जीवन में काला कर लिया वह काला अकेला नहीं खाता, वह दूसरे को बांटते हुए फिरता है, जैसा कि आप कर रहे हो. तो तर काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. तो निका म्हणजे खरा वैष्णव तो आहे जो काला एकटाच खात नाही, एक दाना तरी दुसऱ्याला देतो. पण भगवंतानं सांगितलं होतं देवांना काला द्यायचा नाही, खरकटे हात सुद्धा नदीत धुवायचे नाही. देव म्हटले की आम्ही मासे होऊ आणि हा काला खाऊ. भगवंताने म्हटलं टिरीला हात पुसा. समझलं का? अपने पिछवाड़े हाथ पूछ लो लेकिन नदी में हाथ नहीं धोने के, क्योंकि देवताओं ने कहा था हम मछली बनेंगे लेकिन ये काला खाएंगे. इसका मतलब यह है कि यह सौभाग्य जो है वह आत्म प्राप्ति का देवों के भी नसीब में नहीं है, वह सिर्फ मानव उसे प्राप्त कर सकता है गुरु कृपा से. तर असा काला जीव ब्रह्म ऐक्याचा काला खरंच तुम्हाला रात्री मंगलमय चॅनलवर जागरण करत होते मी आश्रमातल्या लोकांच्या सोबत. तर त्यात त्यांनी एक रसखानची गोष्ट सांगितली. इतका जीव असा भावविभोर झाला. त्यातून एकच कथा खूप सुंदर सांगितली त्यांनी रसखानची. पण त्यांनी एकच सांगितलं, त्याच्यामध्ये एकच गोष्ट घेतली मी त्यातली, की रसखान जाऊन बसले वृंदावनला. ते मुस्लिम असल्यामुळं लोकांनी त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही, तर ते बाहेर बसले आणि त्यांच्या मनाची भावना होती भगवंत कुठं आहेत? गोकुळात. मग ते बाहेर बसले आणि म्हटले की कान्हा, क्या तुम मुझे मिलने नहीं आ सकते हो? आ जाओ न प्रभु, ये लोग तो मुझे अंदर आने नहीं देते. अब तो मैं तुम्हारे मंदिर के बाहर ही, बाकी बिहारी के बाहर ही डेरा डाल के बैठूंगा. कारण की ते त्यांच्या स्वप्नात आले होते. त्यांनी एका जणाला विचारला, असा असा देव माझ्या स्वप्नात आला, तो कोण आहे? म्हटले अरे ये तो बाकी बिहारी आहे. मग ते तिथून कुठून दिल्लीच्या जवळून रसखान आले दर्शन घेण्यासाठी. अख्खी रात्र गेली रडून रडून जागरण करून, आणि सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर थोडीशी डुलकी लागली आणि जाग आली तर पाहतात तर खाली पायरीवर कान्हा बसलेला आहे. मिठी मारली कान्हाला. आणि जेव्हा छोटासा होता कान्हा, कारण त्यांनी जे रूप पाहिलं होतं त्याच्या रूपातच दर्शन द्यायचं होतं ना देवाला, आणि पायात खूप काटे घुसलेले होते देवाच्या. तर म्हटले की कान्हा, अरे अरे तुम्हारे पाव कैसे हो गए? रक्तबंबाळ पाय झालेले होते. म्हटले जो तुमने भावना की ना कि मैं गोकुल से यहाँ तक आऊँगा और प्रभु गोकुल से यहाँ तक आ जाओ, ये तुम बार बार कह रहे थे. आपण जी भावना करतो ना त्या भावनेत
ईश्वर आपल्या समोर प्रकट होतो। इसीलिए मुझे गोकुल से यहाँ तक पैदल आना पड़ा, फिर पाँव में छाले गिर गए, कांटे भी घुस गए, और तुमने जिस रूप की भावना की मैं उसी रूप में, नहीं तो मैं क्या बाकी बिहारी इस रूप में थोडी बैठा हो। आणि नेमकीच ही गोष्ट ऐकली आणि अगदी बरोबर 12ला जेव्हा जन्म होणार त्याच्या 5-10 मिनटं आधी आश्रमवाल्यांनी सांगितलं की संकीर्तन करा, ओम 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 बापू जल्दी बाहेर आहे, आणि खूप प्रेमपूर्वक करा। आणि हा शिक्का मनात बसला की तुम्ही दुसरीकडं कुठंच नाही, तुम्ही इथं आहात, तुम्ही माझ्याजवळ आहात, तुम्हाला मी त्या एकांतवासात नाही पाहते। ही भावना त्यावेळेस नक्की झाली आणि खरोखर जीव ब्रह्म ऐक्याचा काला काय असतो ना त्याचा अनुभव त्या रात्रीच्या 12 वाजता मी घेतला। शंख फुंकला आश्रमामध्ये, सगळे वाद्य वाजवल्या गेले, एक सुंदर वातावरण तयार झालं आणि आपल्या अंतरंगात भगवंत केव्हा प्रकट होतो, जेव्हा कोणीच आपल्या आजूबाजूला नसतं। सगळी मायानगरी घरातली झोपलेली होती आणि मी एकटीच भगवंताच्या त्या याच्यासमोर बसलेली होती। पांढरा शुभ्र काला करून ठेवलेला होता, लाईन गेली तेव्हा त्या काल्याचा नैवेद्य देवाला दाखवला, मी खाल्ला। मी म्हटलं देवा, या काल्यापेक्षाही तू मला जी अनुभूती दिली, आज माझी अष्टमी खरोखर सफल झाली। म्हणून वारंवार गुरु किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून अर्जुनाच्या द्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही हे करा, हे करा, हे केलं तरच आपला फायदा आहे। म्हणून आपला आजचा श्लोक जो आहे तो आपण पाहू की भगवंत म्हणतात, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा हनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम। निष्काम कर्मयोग आपण जेव्हा करतो त्या निष्काम कर्मयोगात एकच व्यवसायात्मक म्हणजेच निश्चयात्मक बुद्धी असते व निश्चयाचा परिणामही एकच असतो। एक निश्चय केला तर त्याचे परिणाम चांगले येतात, म्हणून किती वर्ष लागो, एक संत, एक मत, एक पंथ आणि एक ग्रंथ याच्यावरच आपल्याला चालायचं आहे। तर यामुळे आत्मिक संपत्तीचा विकास होतो। एकाच मार्गानं आपण जर सरळ चालत राहिलो, जेव्हा आपले पाप कटतील तेव्हा आपली आत्मसंपत्ती विकसित होईल आणि ही आत्मसंपदा जी असते मनुष्याची ही स्थिर असते नेहमी। मग ही संपदा स्थिर राहिल्यानंतर ही आत्मिक संपदा प्रकृतीच्या द्वंद्वामध्ये हळूहळू स्थापित करणे यालाच निश्चय म्हणतात। प्रकृतीचा द्वंद्व, शरीराचा द्वंद्व आहे की मी सत्य का आत्मा सत्य, या द्वंद्वामध्ये ही गोष्ट स्थापित करायची आहे मनामध्ये की आत्माच सत्य आहे। अहो, योग वसिष्ठ महारामायण तर इतकं सुंदर सांगितलं रात्री आश्रमाच्या चॅनलवर। मी आज त्याचा शोध घेणार आहे ते किती वाजता असतं म्हणून, आणि त्यावेळेस ते मी रोज ऐकणार। खूप सुंदर सांगितलं। तर त्या द्वंद्वामध्ये हळूहळू आपल्याला स्थापित करणे याला निश्चय म्हणतात। परंतु ज्याच्याजवळ ही निश्चयात्मक बुद्धी नसते, आज एक उद्या एक, आज एकाचं केलं उद्या दुसऱ्याचं केलं परवा तिसऱ्याचं केलं, अशानं होत नाही। एकाच ठिकाणी विहीर खोदायची ती खूप खोल खोदायची चांगली की पाणी अगदी गोडच लागलं पाहिजे। तर ही निश्चयात्मक बुद्धी ज्याच्याजवळ नसते ते लोक अनेक प्रकारच्या इच्छा ठेवतात। मग ते धड भजनही करू शकत नाही, धड पूजनही करू शकत नाही आणि त्यांच्या बुद्धीला अनेक प्रकारचे फाटे फुटलेले असतात, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांची बुद्धी निश्चयात्मक असत नाही, ज्याच्याजवळ निश्चयाचं बळ आहे त्याला फळ खूप सुंदर मिळतं। आणि म्हणून यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्या विपश्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदां क्रियाविशेषबहुलां
भोगैश्वर्य गतिं प्रति. हे पार्था, विषय भोगात तत्पर असणारे, वेदाच्या अर्थवादात रस असणारे, स्वर्गसुख हेच परम लक्ष्य मानून त्याखेरीज दुसरे मोठे सुख नाही असेच समजणारे व सांगणारे आणि तुटपुंजे ज्ञान असणारे असे अविवेकी लोक जन्म मृत्यूफळ देणारी व भोग व ऐश्वर यांच्या प्राप्तीसंबंधात जिच्यामध्ये पुष्कळ कर्म सांगणारी असे वेदवचने सांगतात व वेदांच्या पुष्पित रोचक वाणीच्या आधाराने ते बोलतात. पहा किती सोपं आहे ना. कळलं का तुम्हाला अर्थ? समझने वाले समझ गए है, ना समझे वो अनाड़ी है, ना समझे वो अनाड़ी है. जे काहीच करत नाही त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. पण ज्यांना खरोखर याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हे ज्यांना पाहायचे त्यांनी या फंदात पडायचं नाही. का? हे कोणी मी सांगत नाही, तर भगवान श्रीकृष्ण सांगतात. सद विवेक बुद्धीचा वापर करायचा आहे आणि सत विवेक बुद्धीचा वापर करून जे लोक विषय भोगात तत्पर असतात आणि फक्त वेदाचा अर्थ काढायचा. पण कोणचा अर्थ काढायचा? अर्थवादात रस असणारे. आणि मग तो अर्थ कोणत्या श्लोकाचा काढायचा? वेदाच्या, की स्वर्गाचं सुख हेच परम लक्ष्य आहे. इथं नाही प्राप्त झालं तर स्वर्गात जाऊ. मग तिथं काय? बापूजी म्हणतात तसं, शराब के चष्मे होगे, हुरे होगी, फिर वहा जन्नत होगी. असं ज्याची भ्रांती आहे, तिथं म्हणजे स्वर्गात अप्सरा असतील, सोमरस असल, मग त्याखेरीज दुसरं कोणचं मोठं सुख नाही. आणि त्यांना फक्त तितक्याच त्या छोट्याशा गोष्टीचंच ज्ञान आहे की स्वर्गात जावं आणि या सगळ्या सुखाची प्राप्ती करावी. मग अशी लोक काय करतात? जन्म मृत्यूचं फळ देणारे व भोग आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी वेदांनी जे मोठे मोठे लंबे चौडे कर्मकांड सांगितलेले, की असं केलं की असं मिळेल, असं केलं की असं मिळेल, अशा ज्या रुच्या आहे ना त्याचाच पाठ करतात सतत. त्याच्यात जितकं सांगितलेले ते करण्यात आयुष्य व्यर्थ घालतात. आणि इकडं तर भगवंत काय सांगतात? सब धर्मों के भेद भुला कर एक मेरा शरणागत हो जा, मैं हर पाप से मुक्ति दूंगा, खेदन कर मेरी भक्ति में खो जा, धर्मों के वेदों से न्यारे, अमर है गीता अमर है सारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंत सांगतात की तू फक्त सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, सगळे धर्म सोडून दे तुझे आणि मला एक म्हणजे मला म्हणजे कृष्णाला नाही, मला म्हणजे सद्गुरूला आणि आत्म्याला शरण जा आणि मग ते सुख तुला प्राप्त होईल. खरंच त्या सुखाची गोडी अविट गे माये विटे ना कधी, पण जवळ असे पण भेटे ना कधी असं आहे. जवळच आहे, न दुरे न दुर्लभ आहे. म्हणून ते त्याच्या आधारानं कर्म करतात, त्याच्या आधारानं बोलतात. या अविवेकी लोकांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते. अनेक भेद असतात या लोकांच्या डोक्यात. हे आपल्याला सुद्धा गोत्यात आणतात. हे लोक आपल्याला सुद्धा गोत्यात आणतात. म्हणून हे अनंत भेदांनी युक्त असतात. त्यामुळे ते कर्मफल सांगणाऱ्या वेदवाक्यांना प्रमाण मानतात आणि स्वर्गाला श्रेष्ठ समजतात. कर्मफल सांगणाऱ्या वेदवाक्यांना ते श्रेष्ठ मानतात आणि स्वर्गाला श्रेष्ठ समजतात. त्यांची बुद्धी कर्मकांडांमध्ये मग्न असते. ते परमेश्वराचे नाव घेत असतात, विविध कर्मकांडसुद्धा करत असतात. परंतु ही कर्मकांडे अनेक प्रकारची कर्मानुष्ठाने म्हणजे कर्म नव्हे का? मग हे कर्मकांड
किंवा अनेक प्रकारचे अनुष्ठानं हे कर्म नाहीत का? निश्चित हे कर्म आहेत, परंतु जेथ पुण्याची पावटी सरे ते तो माघारी. मलपाट नाही, नागरे महाराजांना विचारून घ्या. मग ही कर्मकांड म्हणजे कर्म नव्हेत काय? ती एक निश्चित क्रिया आहे का? यावर इथं भगवंत काहीच सांगत नाही. ते म्हणतात की अशा लोकांच्या बाबतीत बोलून काहीच उपयोग नाही, कारण या लोकांची बुद्धी जी आहे ती अविवेकी असते. त्यांना कितीही सांगितलं तरी समजत नाही, की ती अनेक भेदांनी त्यांची बुद्धी व्यक्त असल्यामुळे, विविध प्रकारच्या कर्मकांडात ते व्यस्त असल्यामुळे ते आपल्या तोंडावर वेदवाक्याचे रोचक प्रमाण फेकतात. वेदांनी असं सांगितलं, अमक्यानं असं सांगितलं, ढमक्यानं तसं सांगितलं, वेदवाक्याचे प्रमाण फेकतात ते आपल्या तोंडावर. आणि ते कसं सत्य आहे हे आपल्याला पटवून देतात. मग अशा लोकांना मी कशाला सांगू, नाही का? तुम्ही एकच मार्ग अवलंबायचा. हे ऐकून मी एकच मार्गाचं अवलंबन केलं. मला कोणी काहीही सांगू. मला माझी मैत्रीण नेहमी म्हणत असते की तुम्ही कधीच कोणाला खरं सांगत नाही. कोणी काहीही म्हटलं की तुम्ही त्याचं चांगलंच म्हणता. मग चांगलं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? चांगलं नाही म्हटलं तर मग त्यांचं ऐकून घ्या, समोरच्याचं आपलं किती खरं आहे म्हणून. त्याच्यापेक्षा आपणच आपला मोठेपणा घेऊन सांगायचं की खरंच तुम्ही किती चांगलं करता हे जे करता ते. आणि तुमच्यासारखं आम्हाला जर जमलं असतं तर आम्ही पण केलं असतं, पण काय करावं, आम्हाला जमत नाही. आपण कमीपणा घ्यायचा आणि इतकं पटवून द्यायचं त्यांना, त्यांचंच कसं खरं आहे ते, की त्यांनी अजून उत्साहानं ते केलं पाहिजे. कारण एक ना एक दिवस तोच परमात्मा त्यांच्या हृदयात बसलेला आहे. निश्चित जेव्हा वेळ येईन त्यांची, पण त्यावेळेस ते सुद्धा या मार्गानं चालू लागतील. हा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कारण आपणही कधीतरी हेच केलेलं आहे. गुरुदेव भेटले नसते तर आपलाही ही स्थिती झाली असती. आणि म्हणून याचा परिणाम काय होतो भगवंत सांगतात. शेवटचा श्लोक आपला आजचा. आपण 41 पासून सुरू केलं, 42 43 पाहिले. 44वा श्लोक पाहू. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. अर्जुना, वेदाच्या अथर्ववादात मग्न झालेल्या, अर्थवादात मग्न झालेल्या व वेदवाक्य प्रमाण मानून रोचक वाणीत बोलणाऱ्या लोकांच्या वाणीने प्रभावित झालेल्या लोकांची विवेकबुद्धी नष्ट झालेली असते. जे सांगणारे त्यांना लोक असतात ना, ती इतक्या रोचक वाणीत त्यांना सांगत असतात. तुम्हाला, मला, सगळ्यांना त्याची कल्पना आहे, त्याच्यामुळे तो विषय आपण घेणार नाही. तर त्यामुळं ऐकणाऱ्याची विवेकबुद्धी नष्ट होते आणि शेवटी त्यांना काहीही प्राप्त होत नाही. त्या वाणीने मोहित झालेले लोक इंद्रिय भोगात आणि भौतिक ऐश्वर्यात अतिशय आसक्त होतात आणि अशा पुरुषाच्या अंतःकरणात कार्याचा निश्चय करणारी बुद्धीच उद्भवत नाही. भगवंताच्या ठिकाणी दृढ होणारी, स्थिर होणारी बुद्धी त्यांच्यात निर्माण होत नाही. भगवंत म्हणजे कोणचा भगवंत? आतला भगवंत. मग अशा लोकांना सांगून काही उपयोग नसतो, कारण की त्यांना असं वाटतं की आपण आता नाही, इथं नाही मिळालं तर स्वर्गात जाऊ, आणि स्वर्गात नाही मिळालं तर याच्या फळानं याच ठिकाणी आपल्याला हे उपभोग घ्यायला मिळतील. मग ते आसक्त होतात त्या भोगामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये ती स्थिर बुद्धी या अशा कारणामुळे निर्माण होऊ शकत नाही. अशा या अविवेकांची वाणी कोण ऐकेल? कोण ऐकते? मग या लोकांना कोण ऐकते? भरपूर लोक ऐकणारे. कोण ऐकतं या लोकांना? तर भौतिक विषय भोगात, इंद्रिय भोगात व ऐश्वर्यात जे आसक्त झालेले आहेत तेच लोक या अविवेकी लोकांचे बोलणे ऐकतात. अधिकारी, विवेकी, स्थिर बुद्धीचे लोक त्यांच्या बोलण्याने मोहित होत नाहीत, परंतु अविवेकी लोक मात्र मोहित होतात आणि आत्मसुख देणारी, आदितत्वात प्रवेश देणारी निश्चयात्मक बुद्धी त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही. ज्यांना हे सुख पाहिजेत असतं शरीराचं, आमची नेहमी चर्चा होत असते. आता सगळे सुखं आहेत आम्हाला शरीराच्यासाठी जे आवश्यक आहेत ते अगदी योग्य वेळी दिले देवानं. पण आता आम्ही असं नेहमी दोघीजणी आम्ही चर्चा करतो की जेव्हा नव्हतं आपण तेव्हा आनंद घेतला, ते खूप चांगलं झालं. आता सगळं आहे, पण गाडीत जरी बसून गेलं तरी ब्लड प्रेशर वाढतं, स्पेशल गाडीत आपल्या. आणि कुठं गेलं तरी चालायचे प्रॉब्लेम, झोपायचे प्रॉब्लेम, कधी तब्येत खराब होईल ते सांगू शकत नाही. मग आता ते मिळून त्याचा उपयोग आहे का काही?
काही उपयोग आहे का? आता नवऱ्यानं या वयात किती महाबळेश्वरला घेऊन गेला, त्याचा फायदा होईल का काही? सगळे हातपाय आकडतात, थंडी वाजते, अंग सुचतं, जाऊन उपयोग आहे का काही? मग ज्या वयात मिळायला पाहिजेत होतं त्या वयात मिळालं नाही. हे सुखोपभोग मिळतील सगळे, पण हे कर्मकांड करता करता चांगलं आयुष्य संपून जाईल आणि शेवटच्या क्षणी सुखोपभोग मिळाले तरी ततः किम ततः किम ततः किम ततः किम. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात की ही निश्चयात्मक बुद्धी त्यांच्यात निर्माण होत नाही, त्यांचे चित्त आत्मज्ञानात कधीही स्थिर होऊ शकत नाही. एक लक्षात घ्या, अशा लोकांचं चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच स्थिर होऊ शकत नाही आणि म्हणूनच ते लोक इकडून तिकडं तिकडून तिकडं आणि तिकडून तिकडं पळत असतात. आणि भोग कधी भोगायचे आणि भोग म्हणजे काय हे तरी कळलं पाहिजे की नाही. तो एक खूप मोठा विषय आहे आणि माझी बुद्धी तेवढी नाही की मी ते समजावून सांगू शकेल तुम्हाला. प्रश्न असा निर्माण होतो की हे वेदवादरतः जे वेदाच्या अर्थवादात मग्न असतात, मग ते चूक करतात का? त्याचं उत्तर, ते चूक करतात का बरोबर करतात, त्याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण उद्या आपल्याला देतीलच निश्चित. उद्यापर्यंत वाट पहा. सुखी राहा, स्वस्थ राहा, घरामध्येच राहा. आपला आजचा सत्संग परमपूज्य गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते, सेवेला पूर्णविराम देते. और हरिदास जी, छोटन को क्या दिया? छोटन को हाथी दियो और बुढ़ौन को पालकी. तो आपके कान्हा जी को बोल दो हमारी माता जी अब बुढ़ी हो गई है, जल्दी से उनके लिए पालकी भेज दो, तो हम भी इत्मीमान से पालकी में बैठ के कान्हा जी के पास में चले जाए. तो ये प्रार्थना आप करो और आपको बहुत बहुत बधाई. हरिओम हरिओम हरिओम.